कमल मराठी रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार आहे कांद्याची अशी झणझणीत आणि चटपटीत चटणी. त्यासाठी मी 2 मोठे कांदे, थोडंसं तिखट 5-6 मिरच्या, कमी तिखट वेगळी 2-4 मिरच्या, 5-6 10-12 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, मीठ, नंतर मिरच्या अशा खमंग लालसर तेलात दोन्ही प्रकारच्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि मीठ, मिरच्या टाकून थोडीशी चटणी बनवायची जाडसर. नंतर कढईमध्ये तेल टाकायचं आहे, जिरे मोहरी टाकायची आहे. 2 कांदे जे थोडे मोठे-मोठे चिरलेले ते टाकायचे. चांगले लालसर तांबूस रंगाचे होईपर्यंत. थोडेसे मी 2 चमचे शेंगदाणे आबडधोबड कूट करून ते सुद्धा त्याच्यात टाकलेलं आहे. त्यानंतर हळद, मीठ छानपैकी असं परतून घ्यायचं आहे मस्तपैकी खमंग. एका ताईची प्रेग्नंट ताईची कमेंट आली होती, की "ताई तुम्ही कांद्याची चटणी दाखवा ना." ही कांद्याची चटणी त्यांच्यासाठी. नंतर मग तो जी वाटलेली चटणी आहे ती टाकायची. मी सर्व नाही टाकली, थोडीच टाकली कारण 2च कांद्याची चटणी बनवायची होती. आणि नंतर त्यावर कोथिंबीर टाकायची छानपैकी अशी. मस्तपैकी बघू शकता कशी मस्तपैकी कलर वगैरे चेंज झाला आहे कांद्याची चटणी. कशी वाटली कांद्याची चटणी? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.